गुड मॉर्निंग. आज मी ते बनवलेले आहेत वांग्याचे काप आणि वांगं स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी आता त्याच्या अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत. तर हे काप आहेत ते तेलामध्ये फ्राय करायचे आहेत. त्यासाठी सर्व सुखे मसाले वापरलेले आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरा. तर धणे जिरे पूड, लाल तिखट, गरम मसाला, हळद प्रत्येक 1 चमचा घेतलेला आहे. मीठ चवीनुसार, तेल घालून सर्व मिक्स झाल्यानंतर मी हे वांग्याचे काप आहेत त्याला व्यवस्थितपणे असे लावून घेते. तर इथे सर्व वांग्याचे जे काप आहेत त्यांना मसाला लावून झालेला आहे. आता पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर मी हे वांग्याचे काप आहेत ते फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये टाकलेले आहेत. तर जेवढे इथे पॅनमध्ये राहतात तेवढेच मी तळून घेतलेले आहेत. तर हे पहिले जे टाकलेले होते वांग्याचे काप फ्राय करण्यासाठी ते झालेले आहेत. आत्ता राहिलेले शिल्लक आहेत ते सुद्धा मी अशाच प्रकारे फ्राय करून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रव्यामध्ये किंवा तांदळाच्या पिठामध्ये सुद्धा फ्राय करून घेऊ शकता. तर हे जे वांग्याचे काप आहेत ते भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर नाही तर मग असंच सुद्धा तुम्ही खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.